महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। कामगार नेते अशोक जानराव साहेब यांच्या पुस्तकाचे प्रकाशन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा लढा या अशोक जानराव लिखित पुस्तकाचं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत आणि लेखक दत्ता गायकवाड साहेब हे होते। यावेळी बसपाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले प्रकाशक डॉक्टर धम्मपाल माशाळकर, चेतन नरोटे, डॉक्टर सुरेश कोरे उपस्थित होते। लढा यशस्वी करण्यासाठी समाज एकजूट आणि सत्ता हातात हवी। अशोक जानराव यांना नगरसेवक करण्यात ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि मतदार यांना या लढ्याचे श्रेय द्यावे लागेल, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। आजचा समाज आणि कालचा समाज यामध्ये खूप फरक पडला आहे। समाजाचं काम करणारी माणसं कमी आहेत। आज पक्षीय कार्यकर्ते भरपूर प्रमाणात आहेत। सामाजिक जाणीव असणाऱ्या लोकांना राजकीय संधी खूप कमी प्रमाणात मिळते। जानराव साहेब यांना थोडीच संधी मिळाली, पण त्यांनी त्या संधीचे समाजाला खूप मोठी उपलब्धी करून दिली, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान। या परिसरात सर्व समाज या उद्यानात शरीर सौष्ठव व अभ्यास करताना दिसतात। जानराव यांच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा लढा या पुस्तकास शुभेच्छा दिल्या। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, ॲडव्होकेट शिवशंकर घोडके, पृथ्वी राहुल सरवदे, श्याम शिंगे, प्रवीण कांबळे, सातपुते, लोखंडे, आर.एस. गायकवाड, प्राध्यापक शिवाजी बनसोडेसह वाचक, ज्येष्ठ नागरिक व पत्रकार उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।